ऐका ना, तर आज आपण जेवणाला काय केलंय ते बघूया. तर ही आहे गरमागरम लुसलुशीत गव्हाची चपाती. तर चला ताटाला चपाती लावूया. आता दुसरा पदार्थ काय आहे तो बघूया. आज मला प्रचंड भूक लागलेली आहे. पोटात कावळे ओरडायलेत. तरी बघूया उन्हाळ्याचं काय काय केले ते. ही आहे डाळीची आमटी. ही मिक्स डाळीची आमटी आहे. ह्याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ अशा 3 डाळी मिक्स केलेल्या आहेत. आणि हा तिसरा पदार्थ आहे भात, जो तांदळाचा पांढरा शुभ्र आणि लुसलुशीत आहे. तर चला भात पण खाऊया आपण. आणि हे आहे काडदरेंचं मेथकूट. मला मेथकूट खूप आवडतं. मेथकूट मी लहानपणी खूप खात होतो. माझी आजी मला मेथकूट करून खाऊ घालायची. तर हे भातावर मी मेथकूट घेतले आणि थोडंसं गाईचं तूप घरचं घेतलेलं आहे. तुम्हाला वाटते का हे गाईचं आहे? नाही, तर हे आहे गोकुळच्या दुधाचं तूप काढलेलं आहे. ते आधी पिवळं दिसलं, नंतर ते पांढरं, म्हणजे ते मला वाटलं गाईचं आहे. सॉरी हा. होती कधी कधी चूक. तर आपण आता मेथकूट, तूप आणि भात खायचा आहे. आता बघूया चौथा पदार्थ काय आहे. लवकर उघडा. वाव! तर ही आहे अंड्याची भुर्जी. अंड्याच्या भुर्जीमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं आणि जे कष्ट करतात त्यांना प्रोटीनची गरज खूप असते. तर आपण प्रोटीन सोर्स खायला पाहिजे थोडा तरी. तर हे अंडा भुर्जी आपण गरमागरम सर्व करूया. ह्याला हात पाहिजे होता, हे उलटणं आहे. त्यामुळे ह्याला बराच वेळा घेत बसायला लागणार. पटकन येणार नाही त्या उलटण्यानं. तर ही सिस्टीम आधी तयार करायला पाहिजे होती. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. चपाती, भात, मेथकूट, तूप आणि अंडा भुर्जी. तर चला जेवायला घेऊया आणि कमेंट करा पटपट. मला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक यू.